देवयानी इथं कधी आलीस? घरी सगळे शोधतायत तुला. स्वतःलाच शोधत होते. आत्ता कुठे सापडली? देव काय बोलतेस? लक्षात नाही आलं. जाऊ दे गोदा काका, मलाच कळायला एवढे दिवस लागले. तुझ्या एवढ्या लवकर लक्षात नाही येणार. विक्रमादित्य कुठे गेला होता? तो आला परत? माझ्यासाठी तो अजूनही हरवलेलाच आहे. देव काय बोलतेस? माझ्या लक्षातच येत नाहीये. कारण आतापर्यंत मी जे बोलले नाही ते मी आज पहिल्यांदाच बोलते. काकू, मनापासून घातलेली साध परमेश्वराला ऐकू जाते असं तू म्हणाली होतीस, आठवतंय? आठवतं की. मग मनापासून केलेलं प्रेम त्याला स्वीकारायलाच हवं. तुझ्याकडनं याच उत्तराची अपेक्षा होती. आता माझा निर्णय ठाम आहे. निश्चय? कसला निश्चय? देऊ आशीर्वाद नाही देणार? अगं तो तर आहेच. गोदा काकू, आजपासून या नवीन देवला समजून घेण्याचा प्रयत्न कर. चल. मॉम, खूप घाम आलाय मला. अगं दमाल झालंय ग. हेवी वर्कआउट केला ना. करायलाच हवं. अगं तुला मॉडेलिंग करायचंय म्हणजे तुला तू चक्क परत आलीस? नाही म्हणजे तुला घरची आठवण झाली हे अहोभाग्य आमचं. काहीतरीच काय बोलतीयस? अगं तिला सवयच आहे दिवस रात्र घराबाहेर राहायची. देवयानी, श्रावणीकडे बघण्यापेक्षा जरा स्वतःच्या आईकडे बघ. तुझी वाट बघून जीव सुकलाय त्यांचा. देव, देव कधी आलीस? आत्ताच. आई केव्हाची वाट बघत होती. खंडू, कॉफी घेऊन या. विक्रम, या ना. बसा. आज यायला उशीर? हो, ऑफिस मध्ये जरा खूप काम होतं आज. आम्ही खूप खुश आहोत तुमच्या. आम्ही खूप खुश आहोत साईमा. खूप दिवसांनी मनापासून ऑफिसच्या कामात लक्ष घालता आलं म्हणून आम्ही खूप खुश आहोत. आम्ही ऑफिसच्या कामाबद्दल बोलत नाही आहोत. तुम्ही देवयानीबद्दल जो निर्णय घेतलात ना त्याबद्दल आम्ही बोलतो आहोत. बरं झालं विक्रम, देवयानीचा विषय तुम्ही संपवलात. तुम्ही जर त्यांच्याशी लग्न केलं असतं ना तर आम्ही लोकांना तोंड दाखवू शकलो नसतो. साईमा, आम्हाला तुमची काळजी वाटते म्हणूनच योग्य वेळेतच तिला आम्ही आमच्यापासून दूर. आता आम्ही निघतो. आम्हाला विश्रांतीची गरज आहे. एक मिनिट.
आम्हाला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. बोला. विक्रमराजे, देवयानीचा विषय तुम्ही संपवलात हे खूप छान झालं. पण आता पुढे काय? म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे की आम्ही राजघराण्यातली काही स्थळं तुम्हाला दाखवली होती, त्यातली एखादी मुलगी पसंत करून लग्न करायला काय हरकत आहे? साईमा, तुम्हाला नाराज करण्याची आम्हाला अजिबात इच्छा नाही. त्यामुळे तुम्ही यापुढे लग्नाचा विषय नाही काढलात आमच्या समोर तर फार बरं होईल. योग्य वेळ येताच त्याबद्दल आम्ही तुमच्याशी बोलू. आम्ही ज्या ज्या वेळी लग्नाचा विषय काढतो त्यावेळेला तुम्ही टाळता का? प्रत्येक वेळेस तुमचा प्रश्न एकच असतो साईमा, आणि त्यावरचं आमचं उत्तरही तेच असतं. आणि आमच्या या उत्तराचा जर तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर मुळात तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारताच कशा? विक्रम, आम्ही शुद्धीत आलो तेव्हापासून फक्त तुझा विचार करतोय. तेव्हाच आम्हाला तुझी माफी मागायची होती, पण तू तिथे असणं शक्य नव्हतं म्हणून मग आम्ही तुला कार्ड पाठवलं. विक्रमादित्य आता राज शिर्केंचा वारस नाही. राज शिर्के इंडस्ट्रीजचा मॅनेजिंग डायरेक्टर नाही. उरला आता फक्त एक लाचार आणि असहाय्य विक्रम, ज्याला आता एक माणूस म्हणून जगायचं आणि त्याचं माणूस म्हणून जगणं तर फक्त तुझ्या हातात आहे देवयानी. आता या क्षणी आम्हाला तुझ्याशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट महत्वाची नाही. नाही देवयानी, विक्रमच्या बाबतीत तू कधीच स्वतःची हार मानून घेऊ नकोस. कारण तू जरी हार मानलीस तरी विक्रमवर असलेलं तुझं जीवापाड प्रेम, ते प्रेम कधीच हार मानणार नाही. त्या प्रेमासाठी तुला ठामपणे उभं राहावंच लागेल. विक्रम. काय ग देऊ, मी तुझी मस्करी करणार होते आणि तूच माझी मस्करी करतेस. देऊ, मला खरं खरं उत्तर देणार असशील तर एक विचारू? विचार ना. तू सकाळीच बाहेर पडली होतीस की रात्रीच बाहेर गेली होतीस? रात्रीच. कशासाठी? काय काम होतं तुझं? विक्रमला भेटायला गेले होते. त्याचा फोन आला होता काल रात्री. देव, तू आत्ताच 2 दिवस त्याच्याबरोबर होतीस ना, मग अचानक रात्री का जावं लागलं तुला? म्हणजे घरात कोणाला काही न सांगता? अगं, त्याचा फोन आला आणि म्हणाला ताबडतोब भेटायला ये. तुला माहितीच आहे ना तो कसा हट्टी आहे. मग गेले. मग आम्ही लॉंग ड्राईव्हवर गेलो. मग वेळेचं भानच राहिलं नाही. देव, तू ना कंप्लीट वेडी झाली आहेस प्रेमात.
खरं तर प्रेमात ना खूप वेडे होतात आणि म्हणजे त्याच्यात सुद्धा एक गंमत असतेच ना, आणि खूप कमी जणांच्या नशिबात असते अशी गंमत. मनापासून प्रेम केलं, आज ना उद्या त्याला आपल्या मनासारखं वागावंच लागेल. अगं काय म्हणतेस प्रेमा, कशी आहेस? हो ग, अगं नक्की होणार आहे तुझं काम, तू कशाला काळजी करतेस? विक्रम ना, तो काय आता जावई होणार आहे माझा. हो, तुला माहितीये का, अगं इतका रिस्पेक्ट देतो ना मला, तुला काय सांगू. परवा ना आम्ही डिनरला गेलो होतो त्याच्या गाडीतून. हो ना, अगं काय मजा आली माहितीये. विक्रम काय छान आहे माहितीये, अगं धमाल करतो नुसती. आणि त्याने परवा शॉपिंगला गेलो ना तेव्हा 25,000ची साडी काढली होती. 25,000. अगं मी नको नको म्हणत होते, पण तो म्हणाला काय आता तुम्ही यजमानीन बाई, लग्नात शोभल्या पाहिजेत ना. हो ना. अगं राजेश शिर्केंची सासूबाई शोभायला नको का मग. हो हो, तुझं काम नक्की होणार, तू नको काळजी करूस. बरं ठेवते मी, फेस पॅक लावायचे. हो हो, बाय. काय काकू, यावेळेला किती टक्के मिळणार आहेत? म्हणजे कसं असतं ना, खोटं बोलताना सुद्धा नीट विचार करून मग खोटं बोलावं. साक्षी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तसं काही नाहीये, तुझ्याशी काय बोलत बसले, काम आहेत मला. कुठे बाहेर चाललीस? हा, विक्रमला भेटायला. एवढ्या रात्री? देऊ, आईने विचारलं तर काय उत्तर देऊ मी? अगं एवढी काय घाबरतेस? साक्षी, आमचं लग्न होणार आहे आणि सगळ्यांनी मान्य केलंय ते. हा ठीक आहे, पण किती वाजेपर्यंत परत येणार आहेस? आता ते मी कसं सांगू, म्हणजे विक्रम मला लवकर सोडणार नाही हे तुलाही माहिती आहे ना. देवयानी, काय ग श्रावणी, तू खरंच विक्रमला भेटायला जाणार आहेस? तू खरंच विक्रमला भेटायला जाणार आहेस? हो, म्हणजे मी एवढ्या रात्री विक्रमला भेटायला चालली आहे म्हणून तुला आश्चर्य वाटतंय? नाही, खरं तर कुठल्याही मुलीला विक्रम 24 तासापेक्षा जास्त एंटरटेन करत नाही. तुला अजूनही लक्षात ठेवलंय म्हणून आश्चर्य वाटलं. श्रावणी, विक्रमचं आणि देवचं एकमेकांवर प्रेम आहे हे तुला चांगलंच माहिती आहे, आणि ते एकमेकांची लवकरच लग्न करणार आहेत हेही तुला माहिती आहे. मग सारखे सारखे आश्चर्य का वाटून घेतेस? आणि मला असं वाटतं की तू या विषयात लक्ष घालू नकोस. हॅलो, मी तुझ्याशी बोलतच नाहीये, पण मी तुझ्याशीच बोलते आणि तुझ्या भल्यासाठीच सांगते. तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. देव, हे बघ, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तुला माहिती आहे ना तिची नेहमीची सवय ही. देव, तुला उशीर नाही होत आहे? हो, होतं ना. मग जा ना. हो, बाय. बाय. देव, मागे केस त्या साईडने घे. बस, स्माइल करा जरा, ब्राईट स्माइल कर, ब्राईट ब्राईट. हां, आणि पोस्टर एकदम. डोळे उघड. डोळे दिसत का? डोळे उघडले दिसत का इथे? डोळे उघडले दिसत का? मग सांग ना तिला डोळे उघड म्हणून. डोळे उघड. हां,
केस मागे घे जरा. चिनअप कर. हां, करेक्ट. हा जरा स्माइल ठेव. चालू द्या, मी आलो. हां सर तुमच्या नवीन प्रोडक्ट बद्दल काही सांगा ना. हां, नंतर करतो फोन. सर तुमच्या नवीन प्रोडक्ट बद्दल काही सांगा ना. राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आता कॉस्मेटिक प्रोडक्टच्या लेनमध्ये उतरते आणि हे त्याचंच फोटोशूट चालू आहे. लवकरच पूर्ण भारतामध्ये हा प्रोडक्ट आम्ही लॉन्च करतोय. तुमच्यासमोर येईलच. त्याचं खूप मोठ्या स्केलवरती मार्केटिंग आणि पब्लिसिटी आमच्या डोक्यात आहे. त्यासाठी फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांशी बोलणी चालू आहेत आमची. नाही, पण तुमच्या या नवीन ब्रँडची प्रोडक्शन कॉस्ट, पब्लिसिटी कॉस्ट पाहता सर्वसामान्यांना हे प्रोडक्ट परवडेल असं नाही वाटत. नाही, आम्हाला त्याची परवा पण नाही. हा प्रॉडक्ट फक्त हाय क्लासमधल्या लोकांसाठीच आहे. ज्यांना ब्रँड व्हॅल्यू कळते, ज्यांना प्रॉडक्टची क्वालिटी कळते, अशा लोकांसाठीच आहे. आणि भारतापेक्षा सुद्धा आम्ही याचा जास्तीत जास्त भर युरोपियन मार्केटवरती देतोय. त्यामुळे एक्सपोर्टकडे आम्ही जास्त लक्ष देतो. पण विक्रमादित्य, तुम्ही यापूर्वीही तुमच्या राजेश शिर्के चेन ऑफ रिटेल मॉल्सच्या बऱ्याच घोषणा केल्या होत्या. त्यावेळी तर सिम्सन इंटरनॅशनल तुमचे पार्टनर होते, पण त्यानंतरही मॉल बांधून झाला नाहीच. पण मग या प्रोडक्टच्या बाबतीत असं काही होणार नाही ना? शाहू, हे घे हेल्थ ड्रिंक. कळत नाही मी तिचा जीव घेऊ की विक्रम माझा विचार नाही करत पण स्वतःचा जीव देऊ. शाहू, अगं अशी आदळपट करून काय उपयोग? काही ऐकणार नाही मी तुझं. आणि अजिबात मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. तुम्ही त्यावेळी मला का वाचवलं? मी तेव्हाच मेले असते ना तर बरं झालं असतं. निदान आजचा हा दिवस पाहिजे वेळ तरी नसती आली माझ्यावर. श्रावू, अजूनही ती वेळ आलेली नाही. माझ्यावर विश्वास ठेव. ते दोघं बिनधास्तपणे इतक्या रात्री अपरात्री एकमेकांना भेटायला लागल्यावरही तू असंच म्हणतेस माझ्यावर विश्वास ठेव म्हणून? तुला कोणी सांगितलं? एवढ्या रात्री तिला विक्रमला भेटायला जाताना मी स्वतःहून पाहिलंय आणि तरी तू म्हणतेस ती वेळ अजून नाही आली म्हणून. मॉम, तू म्हणतेस तेच खरंय. अजूनही तिच्यावर ती वेळ आलेली नाहीये, कारण आजपर्यंत मी काहीच केलेलं नाहीये. पण तू आता बघतच राहा मी काय करते ते. मॉल उभा राहणार. मॉलचं बांधकामही जोरात सुरू होणार. मॉलचं काम आम्ही थांबवलेलं नाही. लवकरच तुमच्या समोर तो उभा राहिलेलं तुम्हाला दिसेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कायम राजेश शिर्केने एखादी गोष्ट हातात घेतली तर ती पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्त बसत नाही. सर, एक पर्सनल प्रश्न विचारू का? विचारा. आपण लग्न केव्हा करणार आहात? नाही, याचं उत्तर आम्ही आज नाही देऊ शकत. मिळेल पण देवयानी देशमुख आणि तुमचं अफेअर याची मीडियामध्ये चर्चा आहे. तुम्ही लवकरच लग्न करणार आहात असं मीडियासमोर देवयानी देशमुख यांनी कबुली दिली होती. मग त्यांनाच विचारा ना तुम्ही, नाही का? नेक्स्ट. म्हणजे देवयानी देशमुख बरोबर लग्न करायचा आपला विचार नाही आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं तुम्हाला की विक्रमादित्यचा देवयानी बरोबर लग्न करण्याचा विचार नाही म्हणून?